10-12 लाख बाहेर आहेत ते उपयोगाचे नाहीत. म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानकुळ अंतराय मूळ नुपजेते ते. तुकोबाराय म्हणतात माझं पुण्य होतं इथपर्यंत सत्य आहे. तुका म्हणे होता तो या भावा सापडला आणि मग माझं भाग्य उदयाला आलं आणि काय प्राप्त दिसत आहे माझ्या समोर दिसतंय ते हे जोडी संत पाय. काय जोडतायत तुम्ही ऐकता ना सगळे. ते हे जोडी संत पाय याचा अर्थ ते हे संत मला प्राप्त होत आहेत. आता ते हे संत कोणते असं जर विचार केलं तर मी संतांचे 3 वर्ग करतो काहीशा कळण्याकरता. पहिलं संतांचं वर्ग असा आहे जीवाचं संत होणं, दुसरा वर्ग आहे संताचं संत होणं आणि तिसरा वर्ग आहे देवाचं संत होणं. जीवाचं संत होणं, पुढे संतांचं संत होणं, पुढे देवाचं संत होणं. चला पहिली प्रक्रिया बघू. जीवाचं संत होणं. निळोबाराय जोपर्यंत तुकोबारायांचा अनुग्रह झालं नाही तोपर्यंत निळोबाराय जीव होते. अनुग्रह झाल्यानंतर निळोबाराय संत ठरले. 5 संत आहेत त्यापैकी निळोबाराय गुरुनिष्ठेने प्रसिद्ध झाले, संतत्व प्राप्त झालं, जीवाला संत होता येतं हे त्याचं प्रतीक आहे. चला नंबर 1. दुसरं काय सांगितलं होतं? संतांचं संत होणं. जगद्गुरु तुका बोला बोला अवतार नामयाचा संप्रदाय सकाळचा एथोनिया. जगद्गुरु तुकोबाराय कुणाचे अवतार आहेत? नामदेवांचे. नामदेव कोण होते? संत. तुकाराम कोण हो? तुकाराम महाराज कोण होते? संत. म्हणजे संतांचं संत होणं. विठ्ठल 2 प्रक्रिया संपल्या. आता तिसरी प्रक्रिया सांगितली काय? देवाचं संत होणं. देव आहेत पण ते संत होतात. तुकाराम महाराज म्हणतात ते देव आणि हे संत होतात. ते कोणते? ते हे निवृत्तीनाथ